सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई असा खरं तर लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। आणि काही वेळापूर्वी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणावरून हा मार्च आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। दृश्यांमध्ये आपण पाहतोय स्वर्गवासी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि त्यांची मुलगी या दोन या मार्चमध्ये सर्वात पुढं असल्याचं आपल्याला दिसून येते। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू का? काय सांगाल, प्रशासनाकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तुम्ही नकार दिलाय? मनधरणी म्हणजे मनधरणी नव्हती, ती चॉकलेट देऊ लागले ते। त्यांचं म्हणणं होतं की हा काढू नका मोर्चा। त्यांना म्हणलं तारीख द्या, तारीख त्यांना देता येत नाही कारण की त्यांना हे न्याय द्यायचा नाही। त्याच्यामुळं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं मोर्चा काढायलो आणि आमचा मोर्चा निघालेला आहे। आज कसा मोर्चाचे एकूण स्वरूप असणार आहे? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत तुम्ही या ठिकाणावरून निघालेले आहेत। आता पहिला मुक्काम कुठं असणार आहे आणि किती क्राऊड आहे या मोर्चामध्ये? पहिला मोर्चाचा मुक्काम टाकळी कुंभकर्णाला होईल आणि हजारोच्या संख्येने लोक आलेले आहेत आणि पुढं लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक येणार आहेत। कारण SC समाजावर, दलित समाजावर, बौद्ध समाजावर या सरकारच्या राज्यामध्ये अन्याय अत्याचार खूप प्रमाणे वाढलेला आहे। सरकारला उद्धाला न्याय द्यायचा नाही, त्यामुळं आम्हाला न्याय मागण्यासाठी मुंबईला जावं लागतं। काय नेमकं प्रशासनाचं म्हणणं होतं? साधारण अर्धा तास तुमची बैठक चालली, जिल्हा प्रशासनाकडून काय तुम्हाला सूचना देण्यात आली त्यावेळी? आज काहीच नाही, त्यांनी मला एकट्याला बोलून म्हणतात की तुम्ही असं करा, तुमच्यासाठी आम्ही काय करू, असं बोलण्याचं काम आहे त्यांचं। मी त्यांना मला लेखी द्या, आमच्या मागण्या ज्या आहेत। काय प्रमुख मागण्या आहेत नेमक्या? सोमनाथचा जीव घेणारे पोलीसवाले ड्युटी करायलेत, त्यांना ड्युटीहून काढा, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा। समिती गठीत केली, समितीचा तो जज आहे तो आम्हाला मान्य नाही, तो RSS विचारधारेचा जज आहे, तो ते काय करणार आहे इथं येऊन? तो आमच्याच लोकांवर गुन्हा दाखल करणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला ती समिती मान्य नाही, या प्रशासनाला आम्हाला न्याय द्यायचा नाही। त्याच्यामुळे आम्ही आमचा न्याय घेण्यासाठी स्वतः मुंबईला निघालेलो आहोत। समिती मान्य नाही तुम्ही असं म्हणतायत, नेमकं काय आक्षेप आहे तुम्हाला जस्टिस आचले यांच्या विरोधात? त्यांचा तुम्ही शासन निर्णय बघा, 2015 जानेवारी 2025ला महाराष्ट्राचे उपसचिव हेमंत महाजन यांनी जो शासन निर्णय काढलाय, त्या शासन निर्णयात चौकशी समिती 11 तारखेच्या नंतरच्या घटनेची चौकशी करणार आहे। 10 तारखेला विटंबना झाली, 10 तारखेला संविधान शिल्पाची विटंबना ज्या दत्ता पवारने केली त्याचा नाम उल्लेख सुद्धा त्या समितीमध्ये नाहीये। आणि मग ही समिती काय चौकशी करणार? म्हणजे ह्या आंदोलनकर्त्यावर जे गुन्हे दाखल झालेत, अजून डबल गुन्हे दाखल करून त्यांना कुठेतरी जेलमध्ये टाकायचं काम ही समिती करणार आहे। आमच्या ह्या समितीला आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेचा विरोध आहे। काल आशिष वाकोडे आणि आम्ही सर्वजण माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले की ही समिती आम्हाला अमान्य आहे, ह्या समितीचा आम्ही निषेध करू। आणि सोमनाथ सूर्यवंशीचा परिवार, वाकोडे साहेबांचा परिवार आणि आम्ही सर्व नेते जी समिती ज्या रिटायर जजचं नाव देऊ त्याच मार्फत आमची ही चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, एवढी आमची प्रामुख्यानं मागणी आहे। आणि ह्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे बाबाला न्याय देत असताना आम्ही मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख ह्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी त्यांचा सुद्धा विषय आमच्या ह्या लॉंग मार्चमध्ये आहे। आणि हा आमचा मोर्चा नसून हा आमचा लॉंग मार्च आहे। हा लॉंग मार्च मंत्रालयावर जाणार। 28 दिवसाच्या नंतर जर आशिषला आणि सोमनाथच्या भावाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबईहूनच त्या ठिकाणी दिल्लीच्या दिशेने निघणार आहेत, हे तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो। सरकारनं नियुक्त केलेली आचले समिती तुम्हाला मान्य नाही, मग तुम्ही कुठलं नाव सुचवलं आहे त्यांना? आम्ही अजून नाव सुचवलं नाही। आमचे जे वरिष्ठ लोक आहेत, आमचे जे कायदे तज्ज्ञ आहेत, आमचे जे विधी तज्ज्ञ आहेत, त्यांची सल्लामसलत करून आम्ही त्या ठिकाणी वाकोडे साहेबांचे भाऊ मुंबईला आहेत, सुरेश वाकोडे, त्यांच्यासोबत राय करून आम्ही एक चांगला रिटायर जज जे आमच्या विचारसरणीचा आहे, हाताचा जो जज आचले आहे तो RSS विचारसरणीचा आहे, म्हणून त्यांच्या मार्फत आम्हाला ही चौकशी अमान्य आहे। वाकोडे यांची मुलगी हे बी त्यांच्या भावासोबत थांबलेले आहेत, या मार्चमध्ये चालत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, भावाच्या खांद्याला खांदा लावून थेट मुंबईकडे निघाले, काय मागण्या? सर, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं मान्य करायला पाहिजेत। आणि ह्या मान्य करेपर्यंत आम्ही तर मागं हटणार नाहीत बघा। आम्ही मुंबई गाठू सर, आणि जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही अर्ध्या रस्त्यातून पण वापस जाऊ। नेमकं काय तुम्हाला प्रमुख प्रशासनाकडे मागण्या आहेत? आता आमच्या ह्या मागण्या आहेत की सोमनाथ भैयाला न्याय मिळाला पाहिजे, विजय वाकोडेंना पण न्याय मिळाला पाहिजे, आणि ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्यांचा पण लवकरात लवकर निकाल लावला पाहिजे।
प्रशासनानं आज काही जे प्रमुख लोक होते त्यांना बोलवलं होतं. अर्धा तास चर्चा झाली, मात्र तोडगा निघाला नाही आणि आता थेट मुंबईच्या दिशेने निघाले तुम्ही. हो सर, कारण की आम्हाला आमच्या मनाप्रमाणे न्याय मिळालाच नाही, आम्हाला तोडगा मिळाला नाही, त्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू केलं. तर विजय वाकोडे यांचे कुटुंबीय होते, परभणीहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. साधारण 28 दिवस हा पायी प्रवास असणार आहे आणि थेट मुंबईवरून मुंबईला निघून त्या मुख्यमंत्री आणि राज्यकर्त्यांना ते भेटणार आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्या ही प्रमुख मागणी या ठिकाणी लाँग मार्चच्या निमित्ताने केली जात आहे आणि मार्च आता मुंबईच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.